पुणे शहर स्मार्ट होत आहे, मात्र पुण्या शहराच्या लगतच्या ग्रामपंचायती नरक यातना भोगत आहेत। पुण्याजवळ असलेल्या लोणी काळभोर आणि कदम वाघ या परिसरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य उभं राहिलं आहे। सांगा ना तुम्ही पुणे शहर स्मार्ट होत आहे, मात्र पुण्या शहराच्या लगतच्या ग्रामपंचायती नरक यातना भोगत आहेत। पुण्याजवळ असलेल्या लोणी काळभोर आणि कदम वाघ या परिसरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य उभं राहिलं आहे। येथील जीवनवाहिनी मुळा मोठा नदी अखेरची घटका मोजत आहे। काळवंडलेलं पाणी आणि असंख्य कचऱ्याचे डोंगर। खरं तर या ठिकाणी निसर्गाचे डोंगर असायला हवे होते, मात्र तुम्ही आम्ही केलेल्या या कचऱ्याचे डोंगर आज इथे उभे राहिलेत। यातूनच हा कचरा पेटविला जातो आणि यातून विषारी वायू आणि विषारी धुराचे लोट हे गावकऱ्यांना आता अस्वस्थ करत आहेत। खरं तर लोणी काळभोर आणि कदम वाघ हे झपाट्याने गावं ही वाढत गेली। याच ठिकाणी MIT सारख्या मोठमोठ्या शिक्षण संस्था उभा राहिल्या, मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेता कचऱ्याचं जे आहे त्यांना या ठिकाणी नीट विल्हेवाट लावता आली नाही। आज या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य उभं राहिलं आहे आणि MITचे विद्यार्थी आणि गावकरी आज समोरासमोर एकमेकांना याच कचरा प्रश्नाबाबत एकमेकांना भिडले। खरं तर कदम वाघ आणि लोणी काळभोर या ठिकाणीच कचरा टाकत होते ज्यावेळेस MIT उभं राहिलं नव्हतं, MITचं अस्तित्व नव्हतं। मात्र गेल्या 20-22 वर्षामध्ये MIT ही उभी राहिली आणि याच ठिकाणी आता हे कचऱ्याचं साम्राज्य आहे। अगदी MITच्या मागं हे सगळं इथं उभं आहे। काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी मोठी कोणीतरी जाळ देखील लावला आणि त्याचे सगळे विषारी धुराचे लोट हे गावकऱ्यांना आणि MITच्या विद्यार्थ्यांना अस्वस्थ करू लागले। नमस्कार, मी डॉक्टर महेश चोपडे, रजिस्ट्रार MIT ADT युनिव्हर्सिटी लोणी काळभोर पुणे। आपल्याला माहीत आहे दिनांक 27 फेब्रुवारी 2026 वार शुक्रवार, त्या दिवशी सकाळी 10 वाजता MIT ADT विद्यापीठाच्या उत्तर बाजूनं जी काही नदी वाहते, मुळा मोठा नदी, त्या नदीपात्रामध्ये असलेल्या कचरा डेपोला आग लागली आणि ती आग एवढी प्रचंड प्रमाणामध्ये स्प्रेड झाली की ज्याला 5 दिवस जवळपास अग्निशामक दलाला आणि आमच्या MIT ADT विद्यापीठाच्या सगळ्या टीमला आम्ही जवळपास 4-5 JCB आणि 2-3 पोकल्यान बाकी सगळे वॉटर टँकर हे ते सगळं घालून तिथं जवळपास 5 दिवस आम्हाला त्या आग विझवण्यासाठी लागले। परंतु या 5 दिवसामध्ये जो काही त्या कचऱ्याच्या धुरामुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये तो स्प्रेड झाल्यामुळं आमचे विद्यार्थी असतील, कर्मचारी असतील किंवा आजूबाजूच्या परिसरातील नागरिक असतील, त्यांना अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये तो त्रास सहन करावा लागला। एस्पेशली हा धूर जो आहे तो डेन्स असल्यामुळं रात्रीच्या वेळेस म्हणजे साधारण रात्री 1:30-2 वाजल्यापासून ते सकाळी साधारण 9 वाजेपर्यंत हा धूर जो आहे ह्या परिसरामध्ये पसरला जात होता आणि तो जमिनीलगत राहत असल्यामुळे व्हिजिबिलिटी जी आहे ती अगदी 3-4 फुटावरती आलेली होती आणि अशा पद्धतीनं ह्या पसरलेल्या धुरामध्ये इथं काही जवळपास 5-1000 मुलं या विद्यापीठामध्ये राहतात। त्याचबरोबर आमचे 1000 कर्मचारी त्या ठिकाणी राहतात। याच संकुलामध्ये आमच्या काही शाळा आहेत, IB स्कूल आहे, CBSE स्कूल आहे। तर या IB स्कूलमध्ये इयत्ता पहिलीपासूनची मुलं त्या ठिकाणी राहतात। तर त्या मुलांना देखील हा प्रचंड त्रास झाला। काहींना सफोकेट झालं, काहींना अस्वस्थ वाटायला लागल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं, काहींना सुरक्षित स्थळी आम्हाला हलवावं लागलं। तर हे रात्रभर त्या ठिकाणी चालत राहिलं। शुक्रवार, शनिवार, रविवार 2-3 दिवस या गोष्टी आम्हाला फेस कराव्या लागल्या। मंगळवारी थोडंसं दुपारनंतर या आगीवरती आम्हाला कंट्रोल घेता आलं आणि परिस्थिती आटोक्यामध्ये आली। परंतु 4-5 दिवस जो काही विद्यार्थ्यांना त्रास झाला, आज आपल्याला माहिती आहे हे जनरेशन झडमधले विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांनी जे काही प्रश्न त्या ठिकाणी आम्ही प्रशासक म्हणून या विद्यापीठाच्या अथॉरिटीच्या समोर जे उपस्थित केले, त्याच्यामध्ये पहिला भाग की नदीमध्ये अशा पद्धतीनं कचरा आणून टाकणे हे योग्य आहे का, हा पहिला प्रश्न होता। आणि दुसरा प्रश्न की या नदीपात्रामध्ये हा कचरा आणून टाकून तो नष्ट करण्यासाठी तो जाळणे हे देखील योग्य आहे का,
हा दुसरा प्रश्न त्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. त्यानंतर या आगीवरती घेतलेल्या कंट्रोलकरिता त्याने अग्निशामक दल आणि MIT ADT विद्यापीठाची जी काही रेस्क्यू ऑपरेशन टीम म्हणून काम करणारे अधिकारी आहेत त्यांना धन्यवाद दिले. परंतु त्यांनी पुढची त्या ठिकाणी एक प्रश्नाची हे उपस्थित केली. त्यांचा पुढचा प्रश्न असा होता की आता हे आग तर आटोक्यात आली, परंतु या ठिकाणी आता परत जर कचरा डंप होत राहिला तर तो पेटला जाणार नाही आणि त्याच्यातून परत धूर अशा पद्धतीने निघणार नाही, हीच परिस्थिती भविष्यामध्ये उद्भवणार नाही, याची खात्री कोण देणार किंवा याची जबाबदारी कोण घेणार. अशा पद्धतीनं जर रात्रीच्या वेळेला आग लागली आणि तो जर धूर स्प्रेड झाला, या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जर काही कोणाला बरवाईट झालं तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, अशा पद्धतीचे प्रश्न त्या विद्यार्थ्यांनी पालकांनी आमच्यासमोर उपस्थित करायला सुरुवात केली. तर याकरिता आम्ही त्यांना विनंती केलेली होती की यापुढे आम्ही सगळी काळजी घेऊ, हे कुठंतरी आपल्याला मार्ग काढता येईल आणि त्याला शिफ्ट करता येईल. त्याकरिता आम्ही लोकल ग्रामपंचायती असतील, दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच वगैरे यांच्याशी आम्ही चर्चा केली होती. त्यांनी देखील या बाबतीमध्ये जो काही पाठपुरावा केलेला आहे तर त्याकरिता आपण सगळ्यांनी मिळून पाठपुरावा करून ती जी काही जागा त्यांनी मागणी केलेली आहे त्या ठिकाणी त्या नवीन जागेवरती तो कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवता येईल आणि याला कायमस्वरूपी आपल्याला उत्तर देता येईल, अशा पद्धतीची भावना व्यक्त केली होती. परंतु विद्यार्थी हे अतिशय आक्रमक झाल्यामुळे त्यांनी मंगळवारी संध्याकाळी आम्हाला निरोप देऊन बुधवारी सकाळी आम्ही शासनाचा निषेध करणार त्यासाठी त्यांनी कचरा बंद आंदोलन या विद्यापीठामध्ये केलं. ते सकाळी 9ला जे चालू झालं ते दुपारी 1:30-2 वाजेपर्यंत त्यांचं आंदोलन सुरू राहिलं. आणि ह्या विद्यार्थ्यांनी कचरा बंद आंदोलन म्हणून हे जे काही लोकल या भागामधले कचरा आणून टाकणारे ट्रॅक्टर्स असतील, इतर काही वाहनं, अदर पुनावाला क्लीन इनिशिएटिव्ह यांची जी काही वाहनं वगैरे होती तर ती सगळी वाहनं त्या ठिकाणी त्यांनी थांबवून टाकली. ते म्हणले या ठिकाणी नदीपात्रामध्ये कचरा टाकणे हे योग्य नाही, त्यामुळे हे आपल्याला बंद करावं लागेल. अशा पद्धतीनं कचरा बंद आंदोलन त्यांनी पुकारलं. नमस्कार, मी प्रशांत काळभोर, संचालक पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती. आज आपण पाहिले असेल की MIT या ठिकाणी बराच या ठिकाणी गदारोळ झाला. तसं पाहिलं तर लोणी काळभोर आणि कदमापोस्ती ही दोन्ही गावं या ठिकाणी गट नंबर 113 पूर्वीपासून त्या ठिकाणी गेले 25-30 वर्षापासून कचरा या ठिकाणी आपल्या दोन्ही गावचा जमा करून त्या ठिकाणी टाकत असतो आणि वेळोवेळी आमच्या परिसरातील शेतकरी कुजल्यानंतर तो कचरा जसा लागेल त्या पद्धतीने शेतात टाकायला पण नेत असतात. आज पाहिलं गेल्या 4-5 दिवसापूर्वी त्या ठिकाणी MITनी त्या कचऱ्याला आग लागली असा त्या ठिकाणी हे झालं. समाजकंटकाने आग लागली असेल त्याचं आग विझवण्याचं काम ग्रामपंचायत लोणी काळभोर, कदमापोस्ती, MIT या संयुक्त विद्यमाने झालं. परंतु या आगीचं राजकारण करून MITने त्या ठिकाणी गेल्या 3 दिवसापूर्वी आमची बैठक बोलवली होती आणि बैठकीमध्ये सांगितलं की आपण कचरा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी काय उपाययोजना करत आहात आणि त्या संदर्भात आमची काय मदत लागेल का ना आपण त्या ठिकाणी तो मार्ग काढू. दोन्ही गावचे सरपंच असतील, आम्ही प्रमुख मंडळी असतील, मी असेल, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर असतील, नंदू पाटील काळभोर असतील, चित्तरंजन नाना गायकवाड असतील, आमचे सरपंच नागेश काळभोर असतील, आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि MIT बरोबर चर्चा होऊन दोन्ही ग्रामपंचायतची एक 5-5 लोक आणि त्या ठिकाणी शीतलताई कांबळे आमचे जिल्हा परिषद सदस्य हे पण होते, अमोल टेकाळे हे पण होते पंचायत समिती सदस्य. आणि दोन्ही बैठकीत असं ठरलं की दोन्ही ग्रामपंचायतचे प्रमुख 5-5 लोक आणि MITचे 4-5 लोक यांनी CO साहेब असतील, आमदार साहेब असतील यांच्या माध्यमातून कचरा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी काय उपाययोजना करायच्या या संदर्भात 8-10 दिवसातनं एकदा बसून ती प्रोग्रेस करायची असा निर्णय झाला. आणि दोन्ही संगनमताने असं ठरलं की लवकर आपण मार्ग लावू. परंतु अचानक काल या ठिकाणी आडमोठेपणाची भूमिका घेत MITचे मंगेश बापू कराड असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी अचानक गेट बंद केलं आणि MITच्या कॅम्पसमधून कचरा न्यायचा नाही असं अचानक हे केलं ग्रामपंचायतीला. तसं पाहिलं तर मुळात 113 हा सरकारी गट नंबर तो लोणी काळभोरच्या ह्याच्या ग्रामपंचायतच्या अखत्यारीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी 25 वर्षापासून कचरा टाकत आहे आणि तिकडे जायला आमच्या वड्यातनं रस्ता आहे. मुळात MITने वड्याच्या बाजूला आज वड्याचं पात्र 100 फूट असताना ते 25 फुटावर आणलंय. त्याच्या दोन्हीकडं अतिक्रमण करून रस्ते बंद केले. तरी आम्ही ग्रामपंचायत प्रशासन त्यांना की चला त्यांचं कॅम्पस आहे ते हे करतायत म्हणून आम्ही आजपर्यंत कुठलाही विरोध केला नाही. एकदा तहसीलदारांच्या कानावर तो विषय घातला होता पण आम्ही त्याच्या खोलात जास्ती गेलो नाही की आम्हाला ते म्हटले की बाबा रस्ता तुम्हाला खुला ठेवतो, ग्रामपंचायतला नागरिकांना खुला ठेवतो म्हणून आजपर्यंत आम्ही त्यांना कुठली अडवणूक केली नाही. आज त्यांनी पण आम्हाला आजपर्यंत अडवलं नव्हतं पण आज त्यांनी ती आडमुठेपणाची भूमिका घेतली. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो. सकाळी मंगेश बापूला विनंती केली
मग या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आमच्या शीतलताई कांबळे, आमचे दोन्ही सरपंच असतील राहुल काळभोर, नागेश काळभोर, देवस्थानचे अध्यक्ष हेमंत शेठ गायकवाड, राजू आबा काळभोर, ही सर्व मंडळी आम्ही त्या ठिकाणी गेलो. या ठिकाणी कदम अकोस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन नाना, नाशिर खान पठाण, नंदू पाटील काळभोर सर्वजण मंडळी होतो. आणि आम्ही विनंती केली की या ठिकाणी रस्ता खुला करून द्या, आपण शिव साहेबांच्याकडे जाऊ, आपण आमदार साहेबांच्याकडे जाऊ आणि लवकरात लवकर कचरा प्रकल्प मार्गी लागू. पण बाप्पूंनी आणि त्यांच्या सहकार्याने आडमुठेपणाची भूमिका घेतली. गाड्या आडव्या लावल्या, कॅम्पसमधली मुलं काय आणली, घोषणा काय, हे चुकीच्या पद्धतीने वागत होतं. मग शेवटी आम्ही आज आमदार साहेबांना फोन केला. मग आमदार साहेबांनी त्या ठिकाणी राजकुमार शिंदे DCP साहेब आणि अनुराधा मॅडम ACP या आल्या आणि त्यांनी या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून दोघांनाही समजून सांगितलं. आम्ही पोलीस प्रशासनाला पण सांगितलं की हा रस्ता सार्वजनिक वाहतुकीचा आहे आणि हा रस्ता येणे केलेली जागा सर्वांना खुली करून द्यायची असते. आमच्या गटापर्यंत जायला, सरकारी जागेत जायला MIT आम्हाला अडवू शकत नाही आणि त्या ठिकाणी त्यांनी ती आडमुठेपणाची भूमिका घेऊ नये. नमस्कार, मी प्रशासक लोणी काळभोर नागेश काळभोर. आत्ताच 5 दिवसापूर्वी MIT शेजारी आमच्या लोणी काळभोर आणि कदम अकोस्ती या दोन्ही गावाचा जो कचरा 113 नंबर गटामध्ये टाकला जातो त्या ठिकाणी थोड्याशा प्रमाणात जी आग लागली होती ती आग विझवण्याचं काम आम्ही व प्रशासन व MIT यांनी सर्वांनी मिळून केलं. पाहायला गेलं तर ही गोष्ट म्हणजे अतिशय त्रासदायक होती. MITचे विद्यार्थी असतील किंवा आमच्या लोणी काळभोरमध्ये ग्रामस्थ असतील, त्यांना काही श्वासनाचे त्रास किंवा इतर त्रास होण्याची दाट शक्यता होती. पण त्यावर आज पाहायला गेलं तर काल आमचे कचऱ्याचे ट्रॅक्टर त्या ठिकाणी दोन्ही गावाचे MITने अडवले गेले. आज त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाऊन विचारणा केली तर त्यावेळेस त्यांनी आमच्या लोणी काळभोरमधून आम्ही सर्व आमचे ग्रामस्थ प्रशांतदादा काळभोर, त्याचप्रमाणे नंदू पाटील काळभोर, चित्तरंजनजी गायकवाड, नाशिरबाई पठाण, तसेच आमचे राहुलजी काळभोर आणि राजूआबा काळभोर हे सर्वजण त्या ठिकाणी व लोणी काळभोरचे ग्रामस्थ उपस्थित होते व या प्रश्नावरती चांगल्या पद्धतीने गावाची बाजू मांडून त्या ठिकाणी आज आमच्या लोणी काळभोरचा कचऱ्यासाठी आज त्या ठिकाणी आज ट्रॅक्टर सोडले गेले. सांगायचं म्हटलं तर 2 दिवसापूर्वी एक लोणी काळभोरमधील कमिटी यावर एक कदमोस्तीमधील कमिटी आणि MITची कमिटी अशी आमची एक संयुक्त बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये ठरलं होतं की या पुढील काळामध्ये येणारा कचरा प्लॅन कशा पद्धतीचा बसवायचा व कुठल्या जागेचा ठराव द्यायचा, त्या ठिकाणी विचारविनिमय होऊन बैठक होणार होती. तरी अचानक आमचे ट्रॅक्टर अडवल्यामुळे आम्हाला थोडीशी खंत वाटली. त्या बैठकीला आमच्या दोन्ही गावाचे सरपंच, तसेच प्रशांतदादा काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुलभाऊ काळभोर, तसेच चित्तरंजनजी गायकवाड, आम्ही सर्वजण व मंगेशजी कराड साहेब आम्ही सर्वजण उपस्थित होतो. पण अचानक या पद्धतीने जर काल मुलांचं आंदोलन झालं आणि त्या मुलांच्या आंदोलनावरती त्यांनी आज आम्हाला काही प्रश्न करून ते आमचे ट्रॅक्टर बंद केले. मला एकच सांगायचं आहे, आज पाहायला गेलं तर लोणी काळभोर आणि कदम अकोस्ती या दोन्ही गावाची जर लोकसंख्या पाहिली तर जवळजवळ 1.5 लाख लोकसंख्या आहे. आत्ता 2 दिवसामध्ये थोडा कचरा नाही उचलला तर आम्हाला जवळजवळ प्रत्येक वस्तीवरनं फोन आलं. पण तोच जर कचरा आज लोणी काळभोर कदम ऑफिसमध्ये थोड्या दिवस राहिला असता तर आज तिथून पाहायला गेलं तर आमच्या गावामध्ये सुद्धा 6 महिन्याच्या बाळापासून 90 वर्षाच्या वयोवृद्ध माणूस त्या ठिकाणी लोणी काळभोरमध्ये येणाऱ्या काळामध्ये जर अशी दुर्गंधी वाढली असती तर या दुर्गंधीला व आरोग्याला धोकादायक यासाठी कोण जबाबदार राहील. मी प्रशासनाला एवढाच प्रश्न विचारतो. आपली जीवनवाहिनी मुळामुठा नदी कचऱ्याचं साम्राज्य निर्माण होतं आहे. जिथे पाणी असायला हवं तिथे फक्त घाण आणि मैला दिसतोय. त्यामुळे आता इथं विष तयार होतं आहे. परवाच या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आणि आगीच्या घटनामुळे विषारी वायूचे धूर संपूर्ण हे परिसरामध्ये लागले आणि येथील परिसरांना आणि परिसरातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना याचा त्रास झाला आणि त्यांना आरोग्याच्या समस्या भेडसाव्या लागल्या. तर त्या प्रश्नाप्रसंगी आज गावकरी आणि विद्यार्थी आमनेसामने झालेत. खरं तर कचरा प्रश्न सोडवणार कोण? कारण वाढती लोकसंख्या, वाढतं कचऱ्याचं साम्राज्य, आता हा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे.